आमचे मित्र युवा नेते धनुभाऊ मुंडे, आमदार सुरेश भानुभाऊ महाराजांच्या 50व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्यांच्या निमंत्रणावरून म्हणा किंवा आदेशावरून म्हणा या ठिकाणी मी आलो ते हबप विठ्ठल महाराज आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडे, आमचे मित्र युवा नेते धनुभाऊ मुंडे, आमदार सुरेश धसजी, मोनिकाताई राजळेजी, जयदत्त अण्णा क्षीरसागर, भीमरावजी धोंडे, भानुदासजी मुटकुळे, शंकर देशमुख, योगेशजी क्षीरसागर, त्रिविक्रमानंद शास्त्रीजी, स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज संत वामनभाऊ महाराज यांची 50वी पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे आणि त्यांचं स्मरण करण्याकरता, त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. पण आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज असेल की विठ्ठल महाराजांनी मुख्यमंत्र्याला निमंत्रित केलं. मुख्यमंत्र्याला या ठिकाणी निमंत्रण नाही, तर संत वामनभाऊ महाराजांच्या भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला या ठिकाणी विठ्ठल महाराजांनी दिलेलं हे निमंत्रण आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी मी आलो आहे. मला गडावरही येण्याची संधी मिळाली आणि जो सप्ताह होतो, काही महिन्यांपूर्वी सप्ताहातही मला पोचण्याची, त्या ठिकाणी जाण्याची एक संधी मिळाली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.